भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए। 2024-25 अर्थसंकल्प आपल्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे। हा अर्थसंकल्प शिलकीचा आहे। या संपूर्ण अर्थसंकल्पातली जी ठळक वैशिष्ट्य आहेत ही आपल्याला प्रेस नोटद्वारे दिली जाते। तथापि आपल्या माहितीकरता मी काही गोष्टी वाचून दाखवतो। वर्ष 2023-24 मध्ये जे आपण काही विशेष कामं केली त्याचा एक आढावा मी आपल्या समोर ठेवतो। आपण अग्निशमन विभागाकरता की फायर फायटिंग बाईक यावेळी घेतल्या नव्हे। या जर बाईकची वैशिष्ट्य बघितलं तर भिवंडी शहराची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अनेक अशा गल्ल्या आहेत की त्या गल्ल्याच्या आत मोठं वाहन जाऊ शकत नाही, कुठली दुर्घटना झाल्यास आगीची। अशा ठिकाणी या बाईक पोहोचून जवळपास अर्धा तास त्या आगीवरती नियंत्रण करण्याची त्यांची क्षमता आहे। म्हणजे जोपर्यंत मोठी मदत पोहोचत नाही तोपर्यंत त्या बाईक छोटी आग जी आहे अर्धा तास कंट्रोल करू शकतात। या बाईकचा परवाच आपण शासन आपल्या दादीमध्ये डिस्प्लेला ठेवल्या होत्या। त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या, हिट झाल्या त्या गाड्या। अनेक महापालिकांनी आमच्याकडे त्याची विचारणा केली, अनेक इतर संस्थांनी विचारणा केली की ही काय कन्सेप्ट आहे, की काय आहे। तर ती फार सुंदर आपल्याला भिवंडीच्या छोट्या गल्ल्यातमधून जाण्यासाठी अशी ती बाई आहे। 40 लिटर पाण्याची क्षमता आहे। शिवाय केमिकल दुर्घटना असेल तर तिची आग विझवण्याची पण क्षमता आहे। अशा स्वरूपाची ती बाईक आहे। त्याच्यावर वॉकी टॉकी पासून सगळ्या अत्याधुनिक यंत्रणा आहे। 2 मिनी वॉटर टेंडर घेतले, म्हणजे अगदी मोठी जी अग्निशमन वाहनं असतात त्याच्यापेक्षा थोडासा साईज क्षेत्र छोटा असतो। ते मध्यम स्वरूपाच्या रस्त्यावर जाऊन काम करण्याचे योग्य असतात। भिवंडी शहरामध्ये ज्या आगीच्या वारंवार घटना होतात त्याच्यामध्ये आपली टेक्सटाईल आणि केमिकल युनिट्स जी आहेत ती मोठ्या संख्येने असल्यामुळे आम्हाला नेहमी अलर्ट राहावं लागतं। नॉट ओनली दॅट, भिवंडीला बऱ्याच वेळा कर्जत पासून ते कसाऱ्यापर्यंत, कळव्यापासून ते कर्जत पर्यंत अशा अनेक ठिकाणी अनेक लोकेशनचे आगीची कॉल येतात। त्यावेळी आपली अग्निशमन यंत्रणा जी आहे मध्ये परवा बातमी आली की अग्निशमन यंत्रणा पुरेशी नाही। अगदी बरोबर आहे। भिवंडी शहराचा जो काही एकंदरीत पॉप्युलेशन बघितलं, शहराचा आवाका बघितला आणि आपल्या शहराच्या व्यतिरिक्त इतर शहराकडून सुद्धा आपल्याला डिमांड येत असते। ह्या अँगलनं जर बघितलं तर आपल्याला अग्निशमन दलाचं एक्सपान्शन करायची गरज आहे। पण सगळ्यात पहिली स्टेप म्हणून आपण वाहन खरेदीकडे लक्ष घातलेलं आहे। त्यानुसार या 3 छोट्या बाईक आणि 2 टेंडर, मिनी वॉटर टेंडर आपण घेतलेले आहे। त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याची जी समस्या शहरामध्ये बऱ्याच वेळा लोकांना अनुभवायला येते दृष्टीने, तर अशा अनेक लोकेशन्स आहेत जिथे आपण पाईप टाकू शकलो नाही, पाईपलाईनद्वारे आपण पाणी देऊ शकत नाही। अशा ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठा करावा लागतो। यासाठी आपण 4 टँकर पाणी पुरवठा खरेदी केले मागच्या वर्षामध्ये। आरोग्य विभाग जो आहे त्याच्यासाठी आपण 3 जेसीबी खरेदी केले, जेणेकरून आपल्याला शहरातले कचरा उचलण्यासाठी आपण प्रत्येक वेळी ठेकेदारावर अवलंबून न राहता आपली एक प्रभावी कार्यालय यंत्रणा राहणे। त्याचप्रमाणे आपला जो डेब्री असतो कन्स्ट्रक्शनचा, त्या डेब्रीसाठी सुद्धा आपल्याला याची गरज लागते। त्या दृष्टीने आपण 3 जेसीबी खरेदी केली। एनयूएच म्हणजे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, याच्यामध्ये जो निधी आहे आपल्याला तर मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की बीजेपी हॉस्पिटलचं काम जे अतिशय स्लो चाललं होतं ते गेले 3 महिने आपण बीजेपी हॉस्पिटलचं जे काम आहे ते अत्यंत युद्ध पातळीवर एक विशिष्ट त्याच्यासाठी टीम तयार करून पूर्वत्वाला आणलेलं आहे। आणि आता आचारसंहिता सुरू लवकरच, परंतु पूर्णपणे ते कार्यान्वित करून आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं आपण उद्घाटन करायचं योजलेलं आहे। जर शक्य झालं तर आचारसंहिता सुरू व्हायच्या आत सुद्धा करायची आपली प्रयत्न आहेत। युद्ध पातळीवर 24 तास काम चालू आहे बीजेपी हॉस्पिटलमध्ये। तर पाहूया आता कसं काय वेळ मिळतो आपल्याला त्या हिशोबाने। त्यानंतर आपण दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्यांना पण भरपूर अर्थसहाय्य दिले। 65 लाभार्थी आहेत, त्यांना 20,000 रुपये वार्षिक उदरनिर्वाह भत्ता, 10 लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती रुपये 50,000 म्हणून व्यवसाय करता अर्थसहाय्य, 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, 3 लाभार्थ्यांना प्रत्येकी 25,000 रुपये प्रमाणे शैक्षणिक साहित्य किंवा उपकरणे खरेदीसाठी अनुदान, 2 लाभार्थ्यांना प्रत्येकी 25,000 रुपये प्रमाणे सहाय्यक उपकरणे जी असतात ती खरेदी कामी अनुदान, एवढा आपण केलेला आहे। आता हा जो 24-25चा आपला अर्थसंकल्प आहे याच्यातल्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या मी आपल्या समोर ठेवतो। मलनिस्सारण प्रकल्प आपल्याकडे 4 एसटीपी प्लांट आहेत, त्यापैकी एक ऑलरेडी फंक्शनल झालेला आहे। उर्वरित 3 एसटीपी प्लांट आपण यावर्षी कार्यान्वित करतो आहोत। शहरामध्ये आपल्याकडे जी स्मशानभूमी अजय नगरमध्ये तिथे गॅस दाहिनी आपण बसवतो यावेळी। ही गॅस दाहिनी आजपर्यंत बसली नाही, व्यवस्था झाली ती पण कार्यान्वित झाली नाही।
सुरू झाली नाही, तर ती गॅस वाहिनी मात्र गॅस दाहिनी जी आहे ती मात्र आपण आता बसवतोय. बीजेपी दवाखान्याचं आपल्याला मी सांगितलेलं आहे, त्यासाठी आपण 4 कोटी रुपये महापालिकेतर्फे राखून ठेवलेले आहेत आणि 3 कोटी रुपये आपण औषधं आणि इतर उपकरणासाठी खरेदी करण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यात सुद्धा जवळपास 75 लाख रुपये आपण सेव्हिंग केलं. आपल्याकडे कोविड काळामध्ये जी आपण पॅरलल आरोग्य यंत्रणा तयार केली होती, त्याच्यामधल्या ज्या न वापरल्या गेलेल्या किंवा अतिशय चांगल्या दर्जाच्या वस्तू ज्या होत्या, ते सगळे बेड्स, ती सगळी उपकरणं आपण परत व्यवस्थितरित्या चेकिंग करून सर्व्हिसिंग करून ती सर्व आपण बीजेपी हॉस्पिटलला हलवली आणि त्याच्यामुळे आपलं जवळपास 75 लाख रुपयाची साहित्य खरेदी वाचली. त्याच्यानंतर शहरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यासाठी 3 कोटी रुपयाचं अनुदान मिळालेलं आहे. नव्याने आपण तो पुतळा उभारून त्याचं आपल्याला सुशोभीकरण पण करायचं त्या एरियाचं. शिवाजी चौक आहे, पुतळा तर बराच जुना झाला. अजून एक अतिशय चांगली अचिव्हमेंट भिवंडी शहराकरता जी झाली ती म्हणजे या 2023-24 मध्ये शासन दरबारी फॉलोअप करून ईडी कडून म्हणजे नगर विकास खात्याकडून आपण महापालिकेतल्या जेवढ्या मालमत्ता आहेत त्यांचं सर्वेक्षण GIS मॅपिंग द्वारा करण्यासाठी आपण विशेष परवानगी मिळवली, जी भिवंडीसाठी खास परवानगी देण्यात आलेली आहे. आता ते GIS मॅपिंगचं काम आपण यावर्षी हाती घेतो आहे, जेणेकरून भिवंडी शहरामध्ये खरंच किती मालमत्ता आहेत, खरंच कितीवर कर लागलेला आहे, कितीवर लागलेला नाही, किंवा त्याची झालेली असेसमेंट करेक्ट आहे की नाही, दुबार नोंदी वगळण्यात येणे, या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आणि यातल्या डिस्प्यूट ते दूर करून शहराचं उत्पन्न कसं वाढेल हे टार्गेट महापालिकेसमोर आहे. तो अतिशय महत्त्वाचा या वर्षाचा माझ्या दृष्टीने राहील. आपण हॉस्पिटल तर ओपन करतोच आहे. पुढचं जे माझं टार्गेट आहे ते म्हणजे मीनाताई नगर रंगायतांची पूर्णपणे दुरुस्ती होऊन ते कार्यान्वित होणं. त्याचप्रमाणे या नवीन वर्षामध्ये आपण ज्या काही गोष्टीचं पाठपुरावा करणार ज्या आता अर्थसंकल्पात मेन्शन नाही आहेत, कारण आपण त्या फक्त आत्ताशी कागदावर आहे, ते पुढे येतील भविष्यामध्ये. ते म्हणजे अजून एक आपल्याला रंगायतून असंच मीनाताई ठाकरेसारखं वाढण्याची गरज आलेली आहे. अनेक लोकांची डिमांड आहे. पण आता आपला जो DP प्लॅन जो प्रस्तावित झालेला आहे, प्रारूप आराखडा जो प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्यानुसार त्याच्यात आरक्षणाची तरतूद करून आपण एक नवीन रंगायत बांधण्याचं सुद्धा आपल्या मानस आहे. आपल्याला मूलभूत सोयी सुविधामध्ये 7 कोटी रुपये आणि नगरोत्थान करता 9 कोटी रुपये मनपा हिस्सा जो असतो 30% तो आपण ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे शहरामध्ये 20 किलोमीटर लांबीचे 82 सिमेंट कॉन्क्रीट रस्ते जे आहेत ते मूलभूत सोयी सुविधा आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शासन निधीमधून आपण तयार करत आहोत. अजून एक आपला जो विषय फार धक्कत आहे तो आपल्या मनपाच्या शाळा फार जुन्या झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेची तक्रार येते की शाळा धोकादायक झालेल्या आहेत किंवा रिपेअरिंगची गरज आहे. तर या वर्षी आपण मॅक्झिमम शाळा रिपेअरिंगला घेतल्या, परंतु ह्याच्या पुढे सुद्धा त्याचं बळकटीकरण करण्यासाठी 1.5 कोटी रुपये आपण तरतूद ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1800 बेंचेस सुद्धा आपण नवीन प्रोव्हाइड करतो मुलांना. आणि त्याचप्रमाणे CSR फंडाकडून किंवा शासनाच्या विविध अनुदानाच्या योजनातून या शाळांची पुनर्बांधणी करण्याचा आमचा एक मानस आहे. तो ह्या वर्षाचा प्रयत्न राहील. आपण अजून एक अतिशय चांगलं काम जे केलं मागच्या वर्षी ते म्हणजे आपली 100 MLD योजना आपण कार्यान्वित केली. कार्यान्वित आपला झाला. त्या योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे करण्यात आलं. ही जी योजना आहे ह्याच्यामध्ये 100 MLD पाणी पुरवठा अतिरिक्त, सध्या आपल्याला 120 MLD आहे, आपल्याला 100 MLD पाणी पुरवठा अतिरिक्त मिळेल, जो पुढच्या 30 वर्षांची भिवंडीकरांची गरज भागवेल अशा प्रकारची ही योजना आहे. या योजनेसाठी जो मनपाचा हिस्सा आहे तो सुद्धा आपण इथे राखीव ठेवलेला आहे. त्यानुसार आपल्याकडे ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये एकात्मिक पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक 1 त्याच्यामध्ये आपण 16 पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. त्यातल्या 2 टाक्या आताशी वापरात आहेत. त्या अजून 5 टाक्या आपण वापरात आणतो. या 5 टाक्या वापरात आणल्यानंतर पाणी आम्हाला प्रेशरनं मिळत नाही ही जी तक्रार आहे, अशा लोकेशन खास करून पहिले आपण निवडून त्या दृष्टीने आपण त्यांचा याच्यामध्ये अंतर्भाव करतो आहे. त्याच्यानंतर 2024-25 मध्ये आपण जे बीजेपी हॉस्पिटल बांधणार आहे तिथे आम्ही पॉवर सेव्हिंगसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा हाती घेतलेला आहे. त्याला 50 लाखाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून कारण हॉस्पिटलचं बिल हे राऊंड द क्लॉक हॉस्पिटल चालतं, हेवी मशिनरी वापरावी लागते आणि विजेचा तुकडा होऊन चालत नाही. त्यामुळे विजेचा भार जो येणार बिलाचा तो फार मोठ्या प्रमाणात असणार आहे महापालिकेवर. तो येऊ नये म्हणून आपण ही तरतूद केलेली आहे. त्यामुळे पुढे अनेक वर्ष आपल्याला विजेच्या बिलाचं बऱ्यापैकी सेव्हिंग होईल असा अंदाज आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपण कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारतो आहे यावर्षी. त्यानंतर 5 सार्वजनिक शौचालय, 5 युरिनल्स आणि 3133 वैयक्तिक शौचालय बनतात.
ज्याला सीटीपीटी म्हणतात, त्यातली पीटी जी आहे ही 3133 आणि सीटी जी आहे ती 5. तथापि आत्ताच्या बजेटच्या दृष्टीने ह्याच्यात अजूनही पुरेशी तरतूद नाही, परंतु वेगवेगळ्या योजनांमधून शासनाच्याच आपण ज्या आपली जी शौचालय सध्या अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रिपेअरिंगची किंवा नव्याने बांधण्याची गरज आहे, त्याचाही आपण याच्यात विचार करणार आहोत. आपल्या शहरामध्ये 3 बेघर निवारा केंद्र आपण कार्यान्वित ठेवायची आणि दुरुस्ती किंवा देखभाल ठेवायची याची 60 लाख रुपयांची तरतूद आपण त्यात ठेवलेली आहे बजेटमध्ये. अग्निशमन दलाकरता अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे आता हाय रिस्क टॉवर यायला सुरुवात झाली भिवंडीमध्ये. आता ह्या हाय रिस्क टॉवरला आग बुझवण्याची यंत्रणा जी असते त्यांची स्वतःची जरी असली तरी सुद्धा फायर ब्रिगेडच्या कडून ज्या अग्निशमनाच्या गाड्या असतात त्याची कॅपॅसिटी एक लिमिटेड असते. ती कॅपॅसिटीचं लिमिटेशन काढून टाकण्यासाठी म्हणून आपण वॉटर ब्राउझरसह 14,08,00,000 इतका रुपयाचा निधी शासनाकडून घेऊन आपण 32 मीटरपर्यंत मारा होईल अशा प्रकारची 2 वाहनं खरेदी करतोय. हा संपूर्ण शासनाकडून ही पाठपुरावा करून मिळवलेला निधी आहे. हा मंजूर झालेला आहे आणि ह्याचं पुढचं सगळं काम कार्यान्वित होईल. तर असं ओव्हरऑल ह्या सगळ्या 2 वर्षाचं आहे. जर आपण टोटल बघितलं तर आज महापालिकेची जी अवस्था आहे ही बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या अनुदान आणि महापालिकेचं स्वतःचं उत्पन्न यातून जी काही आपली आर्थिक गरज ती पुरवली जाते. तथापि आपली जी स्वतःची उत्पन्नाचे सोर्स आहेत ते मुख्यत्वे आपले सगळ्या प्रकारचे परवाने फी, आपले जी इस्टेट्स आहेत म्हणजे महापालिकेच्या मालमत्ता आहेत त्याची भाडं आणि प्रॉपर्टी टॅक्स मधला जो आपला इन्कम आहे तो अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला हे इन्कम मिळणार आहे. तर यावर्षी मात्र आम्ही आता जी महापालिकेची संपूर्ण इस्टेट्स आहेत ज्या लोक वापरतात, मैदान असो किंवा रंगमंच असो किंवा काही सांस्कृतिक केंद्र असो, रेडी लेखनानुसार त्याचे रेट रिवाइज होऊन त्याप्रमाणे आता भाड्याकरण ह्याच्यापुढे होणार. कारण ही महापालिकेचं उत्पन्न आहे आणि जर उत्पन्नामध्ये आम्ही दुर्लक्ष केलं तर आपल्याला योजनेसाठी जो लागतो पैसा तो कमी पडतो. हा जवळचा अनुभव आहे. आकस्मिक येणारे बरेचसे खर्च महापालिकेच्या समोर असतात. जसं या वर्षी आपण शासन आपल्याद्वारे विकसित भारत यात्रा हे मोठे कार्यक्रम आपण महापालिकेच्या घेतले. त्याचप्रमाणे आपल्याला गणेशोत्सव किंवा ईद उल नबी सारखे उत्सव किंवा अन्य काही उत्सव या उत्सवासाठी सुद्धा आपल्याला तातडीची आवश्यक तरतूद करावी लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून महापालिकेचं उत्पन्न वाढवणं हे एकमेव अतिशय महत्त्वाचं टार्गेट. त्याचप्रमाणे अनावश्यक खर्चाला कात्री लावणं. आता अनावश्यक खर्च कुठले तर त्यासाठी आपण मी स्वतः एक आदेश काढला की ज्या कामासाठी गेल्या 5 वर्षात खर्च झाला असेल त्याला रिपिटेशन करायचं नाही. त्याच्याऐवजी ज्या कामावर आजपर्यंत कधी बघितलेलं गेलेलं नाही, एखादा प्रभाग असेल त्यातली एखादी गल्ली असेल जिथे नाल्याचं काम झालेलं नाही वर्षानुवर्षे, शौचालय दुरुस्ती झालेली नाही वर्षानुवर्षे, तिथे रस्ता नाहीये वर्षानुवर्षे, अशाला प्रायोरिटी द्यायची. असं करून आम्ही नियोजन करतोय जेणेकरून आपला निधी हा त्याच कामावर परत खर्च होणार नाही. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानामध्ये आत्मशोधीचा आणून आपण जी केलेली कामं आहेत त्याचा टिकाव जो आहे किंवा त्या कामाची ड्युरेबिलिटी आहे ती जास्तीत जास्त कशी करता येईल, ती जास्तीत जास्त कशी राहील, इकडे सुद्धा आपला भर असेल. त्याच्यासाठी आपण मागच्या वर्षी मास्टिक अस्फाल्टचा जो प्रयोग ठाणे महापालिकेने केला होता तो आपल्या इथे केला, तो सक्सेसफुल झाला. त्याच्यासाठी खर्च जास्त आला परंतु त्याच्यामुळे फायदा असा आहे की क्वालिटी कामाची ज्या रस्त्याच्या ती चांगली होती, पॅचवर्क जे होतं ते चांगलं होतं आणि ती टिकण्याची क्षमता फार मोठी आहे. कारण आपला संपूर्ण भाग हा अतिवृष्टी प्रवण असल्यामुळे आपल्याला जोपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता होत नाही तोपर्यंत डांबरी रस्त्याला वारंवार पॅचवर्क करण्याशिवाय पर्याय नाही. हा खर्च कितीही आपल्याला अत्यावश्यक किंवा अनावश्यक वाटला तरी सुद्धा पर्याय आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान सुधारणा करतो का हे पाहतोय आपण. आता हे झालं बजेटच्या रूपाने की जे महापालिकेचे खर्च आणि महापालिकेचं उत्पन्न या हिशोबाने आपण ताळमेळ घालतोय. प्रॉपर्टी टॅक्ससाठी आपल्याला सांगितलं की जीवायस मॅपिंग करतोय आपण. परवाना फी मध्ये आपली लक्षणीय वाढ झालेली आहे. जवळपास दुप्पट परवाना फी आपण यावर्षी वसूल करू शकलो मागच्या वर्षीपेक्षा 22-23 तुलनेमध्ये. त्याच्या आकडेवर आपल्याला स्वतंत्र देण्यात येईल. आणि प्रॉपर्टी टॅक्सचं मात्र जे काही वसुली आपली आहे ती 3 प्रकारचे त्याच्यामध्ये डिस्प्यूट्स मला मेन दिसते. एक जे डिस्प्युटेड प्रकरण आहे त्यात फार मोठा निधी आपला अडकून राहिलेला आहे. अशा डिस्प्युटेड प्रकरणामध्ये आपण निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. ती निर्णय या वर्षी होईल आणि महापालिकेच्या बजेटमध्ये जे आपली लायबिलिटी दिसते ती लायबिलिटी आम्हाला कमी करायची, बॅलन्स शीट महापालिकेची कशी चांगली होईल ह्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे हा संपूर्ण अर्थसंकल्प आहे हा सगळा आता आम्ही ऑनलाईन द्वारा संपूर्ण महापालिकेची अकाउंटिंग सिस्टीम कार्यान्वित करतो आहे यावर्षी. जेणेकरून कुठल्याही विभागामधला कुठलाही निधी कुठल्या कामासाठी केव्हा वापरला गेला
आणि त्या निधीचा विनियोग दुसऱ्या कुठल्या कामासाठी करता येईल का, हे ऍट वन क्लिक आयुक्तांपासून त्या संबंधित विभाग प्रमुखाला हे समजलेलं असेल. त्याच्यामुळे खर्चावर नियंत्रण जे सूक्ष्म पद्धतीने ठेवलं जातं ते होईल. मॅन्युअल पद्धती आता कालबाह्य व्हायची वेळ आलेली आहे, त्यामुळे आपण ही संपूर्ण ऑनलाईन पद्धत यावर्षी कार्यान्वित करतो आहे. यावर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी येणारा एक मोठा खर्च जो आम्ही भविष्यात बघतोय महापालिकेचा, तो जसं आपल्याला सांगितलं की शाळांची कामं, शौचालयाची कामं, रस्त्याची कामं आणि त्या व्यतिरिक्त प्रारूप विकास आराखड्यामध्ये आपण जी आरक्षण ठेवलेली आहे ती आरक्षण विकसित करण्यासाठी सुद्धा महापालिकेला विचार करावा लागेल. तो जोपर्यंत विकास आराखडा फायनल होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर आता कॉमेंट करू शकत नाही, म्हणून बजेटमध्ये तरतूद करता येत नाही. तथापि ही होईल भविष्यात असं धरून आमची त्या दृष्टीने पावलं चाललेली आहे. त्यामुळे आमचं यावर्षी अजून एक नवीन टार्गेट असं ठेवलेलं आहे की आपल्याला जे काही उत्पन्न मिळतं त्यातला काही टक्के वाटा हा कंपल्सरीली आपण सेव्हिंग मध्ये ठेवायचा, फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचा, जो भविष्य काळात 1-2 वर्षामध्ये आपल्याला जेव्हा मोठी कामं करायची वेळ येईल त्यावेळी निधीची कमतरता पडता कामा नये. आणि शासनाच्या हिस्स्याबरोबर जो महापालिकेचा हिस्सा आपल्याला द्यावा लागतो तो महापालिकेचा हिस्सा द्यायची आपली तयारी झाली पाहिजे. अशा सर्व अँगलला आम्ही हे काम करतो आहे. महापालिकेच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी आहेत ज्याची जी भाडे आहेत ती भाडी जुनी आहेत, ती भाडी रेडी रेकॉर्डनुसार रिव्हिजन करणं गरजेचं होतं, जे झालेलं नाही ती आता करणं गरजेचं राहील. प्रॉपर्टी टॅक्सची असेसमेंट ही अतिशय निरपेक्ष पद्धतीने ट्रान्सफरम पद्धतीने केली जाईल, याच्याकडे आमचं यावर्षी लक्ष असेल. राईट ऑफचे प्रकरण निकाल काढून बॅलन्स शीटवरचा अनावश्यक फुगवटा जो आलेला आहे, जे फक्त संख्यात्मक फुगवटा ज्याला म्हणतो तो आहे, प्रत्यक्षात ती रिकव्हरी होणार नाहीये. त्याच्यामुळे दुबार नोंद झालेली आहे. दुबार नोंद असल्यामध्ये डबल रिकव्हरी झाली त्याचा काही अर्थ नाही. सिंगल तुम्हाला बिल झालं पाहिजे, दुसरं जे बिल तुमचं माफ झालं पाहिजे आफ्टर व्हेरिफिकेशन. अशा अँगलनं जर आमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग झाली तर उद्या महापालिकेला महाराष्ट्र शासनाकडून किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून जर कर्ज घ्यायचं असेल एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट करता, त्यासाठी आपली बॅलन्स शीट चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे बॅलन्स शीटचं आपण स्ट्रेंथनिंग करतो आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्या लायबिलिटीज कमी होऊन लायबिलिटी ज्या शासकीय कामाच्या आहेत किंवा ज्या सार्वजनिक हिताच्या कामाच्या आहेत त्या तशाच राहणार, परंतु अनावश्यक लायबिलिटी कमी होऊन त्याच्या समोर आपल्याला इन्कम जे आहे ते इन्कम कसं वाढेल हा संपूर्ण ह्या वर्षाचा आमचा प्रवास आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि त्या अँगलनं बजेटमध्ये आवश्यक तरतुदी केलेल्या आहेत. याचबरोबर आपल्याला आस्थापना खर्च जो आहे तो यावर्षी जास्त येणार आहे, कारण आपण आतापर्यंत महापालिकेत कधी भरती विशेष झाली नाही गेल्यास अनेक वर्षामध्ये. या अनेक वर्षाची जी थांबलेली भरती आहे त्याच पण आपण जे बीजेपी हॉस्पिटल बांधतोय त्याच्यासाठी लागणारी भरती आहे, या दोन्ही गोष्टीसाठी जे आपल्याला फंड्स लागणार आहेत त्या आस्थापना विभागाकडे आपल्याला त्यामुळे तरतूद करणं गरजेचं आहे. ती तरतूद आपण करतोय. त्याचप्रमाणे बऱ्याच डिपार्टमेंटला बढती झालेली नाहीये. बढती अनेक वर्ष 15 ते 20 वर्ष बढती प्रॉन्ग झालेली आहे. बढती केल्यानंतर त्यांना तुम्हाला नवीन वेतन नियमानुसार त्यांना त्या पदाच्या प्रमाणे तुम्हाला वेतन श्रेणी देणं भाग पडतं. त्या वेतन श्रेणीचा जो डिफरन्स राहील त्या डिफरन्स पैसे देणं आपल्याला भाग पडतो. त्यामुळे तो जो डिफरन्स आहे त्याची सुद्धा तरतूद आम्ही आता आस्थापनेच्या हेडमध्ये केलेली आहे. बांधकाम विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की बांधकाम विभागामध्ये आपल्याला बेसिकली जे नाले दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती आणि पॅचवर्क असतात पावसाळ्यात, जे आपले डांबरी रस्ते त्याचे खड्डे आहेत ते खड्ड्याचं पॅचवर्क करणं ह्या कंपल्सरी काम आहेत. ही करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याला जो निधी आवश्यक आहे तेवढा राखून ठेवलेला आहे. तथापि इथे सुद्धा आमचा प्रयत्न असा राहील की हळूहळू आपलं सर्व शहर हे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी बांधलं गेलं तर आपल्याला हा जो निधी अनावश्यक कामाला ठेवावा लागतो किंवा ह्या कामासाठी राखून ठेवावा लागतो तो निधी आपल्याला इतरत्र विकासाच्या कामाकरता वळवला जाईल. यावर्षी आमचं अजून एक उद्दिष्ट असं असेल की जास्तीत जास्त CSR फंडामधून महापालिकेची काही महत्त्वाच्या आस्थापना बांधण्याचं काम, जसं काही प्रभाग कार्यालय आपले आहेत की प्रभाग कार्यालय नादुरुस्त अवस्थेत आहे त्यांच्यासाठी आपल्याला मोठा फंड लागतो. त्याच्यानंतर आपलं 54 नंबर मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, अन्य काही मार्केट आहेत, त्यासाठी आपण खासदार निधी, आमदार निधी, CSR फंड्स अशा वेगवेगळ्या फंड्स मधून आपल्याला निधी उभा करून आपण पुढचं सगळं नियोजन करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळतं आहे हे पण मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो. तर अशी ही सर्व ओव्हरऑल बजेटची सगळी तयारी झालेली आहे आणि या दृष्टीने याची एक प्रेस नोट मी आपल्याला नक्की देईन. त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आकडेवारी आलेल्या आहेत. तथापि तुम्हाला फक्त महत्त्वाचे ठळक आकडे सांगतो. 2023-24 चे सुधारित अंदाजपत्रक 796 कोटी 35 लक्ष तयार करण्यात आले आहे आणि 24-25 मध्ये महापालिकेची अंदाजी प्रारंभिक शिल्लक 161 कोटी 97 लाख अपेक्षित असून उत्पन्न आणि प्रारंभिक शिल्लकेसह 942 कोटी 41 लाखाची आपली अमाउंट अपेक्षित धरून 2 कोटी 52 लाख इतक्या शिल्लकेचा अर्थसंकल्प आपण तयार केलेला आहे.
2,52,00,000 एवढी शिल्लक आपण एवढं समुपदेशन करून करतो आहे. भविष्यामध्ये आपलं उत्पन्न वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. महापालिकेचे काही विशेष खर्च आहेत ते कमी होऊ शकत नाही. जो सगळ्यात महत्त्वाचा खर्च आहे आस्थापना आणि नागरी सुविधा, हा खर्च कमी करता येत नाही, उलट हा खर्च वाढत जातो. त्याच्यामुळे या खर्चाला आपल्याला काही पर्याय नाही, तर त्याला उत्पन्न वाढवणं, उत्पन्नाची साधनं वाढवणं हा एकच महत्त्वाचा पर्याय आमच्या समोर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या अनुदानासाठी पाठपुरावा करणं हाही दुसरा ऑप्शन आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे. तर माझी विनंती राहील आपण सर्वांनी नाश्ता करावा. आपल्याला त्या प्रोसेस सांगितलं आता स्थायी समिती दुसरा गोष्ट डम्पिंग बाबतीमध्ये काही तरतूद नाही. एक कामवाली नदी आणि मला वाटते आज बातमी पण वाचली असेल की त्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. हो मंजूर झालेला आहे, पण आपल्या बजेटमध्ये यायला बजेटमध्ये आपण आता हे सगळं ज्या अजून सूचना इन्क्लूड करून आपण सांगतो काय तुमच्या हायलाइट मध्ये ते यायला पाहिजे होतं. एक दुसरी गोष्ट बरोबर हा पॉईंट त्या हायलाइट बस सेवेसाठी आपण अजून एक तुम्हाला माहिती सांगतो. आपल्याला 100 बसेस मिळतात, ई बसेस ज्या फ्री ऑफ चार्ज मिळतात पंतप्रधान योजनेकडून. त्याच्यासाठी महापालिकेची जबाबदारी फक्त चार्जिंग पॉईंट आणि बस डेपो एवढीच आहे. त्या बस डेपोचे आपण ऑलरेडी सर्वे करून एरिया निश्चित करून आपण वरच्या कार्यालयाला कळवलेलं आहे आणि चार्जिंग पॉईंटचं पण लोकेशन पण फिक्स केलेलं आहे. आमचा प्रयत्न असा आहे की महाप्रीत ह्या संस्थेमार्फत जी आपली प्रधानमंत्री आवास योजना राबवणार आहे या योजनेमार्फत आपल्याला हे जे चार्जिंग पॉइंट्स आहेत हे फ्री ऑफ चार्ज मिळणार असा आमचे प्रयत्न आहे. सर मेरा एक सवाल है, सर मेरा एक सवाल है, शहर में ट्रैफिक को याच्यामध्ये की भिवंडीमध्ये उत्पन्न वाढवायचं हे सगळं गोष्ट एकदम जरुरी आहे आणि अत्यावश्यक बाब आहे. पण आमच्याकडे अनाधिकृत बांधकाम वाढत आहे, त्याच्यामुळे जो पालिकेला जो उत्पन्न मिळालं पाहिजे ते मिळत नाही. डेव्हलपमेंटला नोंदीची परत अशी प्रकरणं होऊ नयेत म्हणून आपण एक SOP केलेली, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केलेली आहे. त्या SOPच्या नुसार ह्याच्याकडे संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स विभागाचं काम चालणार. नंबर 1. नंबर 2 तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे GIS मॅपिंग करतो त्यामुळे आपल्याला अचूकता जी आली पाहिजे, जी मॅन्युअलमध्ये अचूकता कधीतरी मिस होते, परंतु इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या द्वारे आपण GIS मॅपिंगद्वारे जेव्हा एखादी प्रॉपर्टीचा असेसमेंट करतो त्यावेळी अचूकता येते. ही अचूकता आली की समोरच्या माणसाचं सुद्धा डिस्प्यूट राहणार नाही. तर ही आमची सगळ्यात महत्त्वाचा आता यावर्षी स्टेप्स नक्की. दुसरं अनधिकृत बांधकामाचं आपण बोलला, अनधिकृत बांधकाम ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. जी आतापर्यंत अनधिकृत बांधकाम झाली त्याला निष्कासित करणे किंवा कोर्टाच्या आदेशामुळे त्याच्यावरची पुढची अंमलबजावणी करणे आणि ह्याच्यापुढे अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी अतिशय कठोर प्रयत्न, कठोर पावलं उचलणे हे महापालिका प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते करावंच लागेल. त्याला काही पर्याय नाही. त्याशिवाय आपण म्हणला तर मुद्दा रास्त आहे की अनधिकृत बांधकामामुळे आपल्याला डेव्हलपमेंट चार्जला मुक्तो आपण, तर तो डेव्हलपमेंट चार्जला मुक्तू नये म्हणून आपल्याला अनधिकृत बांधकाम होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जी अनधिकृत बांधकामं झाली त्याच्यामधून निदान आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याचे उत्पन्न मात्र मिळतं, तथापि आपल्याला डेव्हलपमेंट चार्ज मिळत नाही आणि शहराची जी ओव्हरऑल नियोजन आहे ते नियोजन करताना त्यामुळे अनावश्यक ताण निर्माण होतो, ज्याला आपल्याला नियोजन क्षमता आपली त्यामुळे घटते. त्यामुळे अनधिकृत वस्त्या, अनधिकृत बांधकाम जे आहे याच्यासाठी आता आपल्याला शासन स्तरावरून उल्हासनगरच्या पॅटर्न करता येईल का असंही आपण तपासून करण्याचा विचार आहे. सर मेरा एक सवाल है, शहर में ट्रैफिक की समस्या आए दिन बढ़ रही है और कहीं भी पार्किंग नहीं है, पार्किंग के लिए आपके बजट में क्या है? जी जी ये जो आप हम बजट की मीटिंग कर रहे हैं। नहीं सर मैं वो बात बराबर, लेकिन आपके महानगर पालिका के अंदर मतलब नागरिकों को परेशानी है तो जो पार्किंग स्टेशन ऑलरेडी अवेलेबल है जी, वहाँ नागरिक अभी पार्क नहीं करे, जो 30 बत्ती के बाजू में है, उसके लिए ट्रैफिक पुलिस के साथ मिलकर हम वो नागरिकों को वहाँ कोई भी वाहन पार्क करने की जगह जो अपना पार्किंग ऑलरेडी तैयार है उसमें करने के लिए हम अभी इस साल में पूरा कोशिश करेंगे. वैसे ट्रैफिक डिपार्टमेंट से हमारी बात भी हुई, उसके लिए तरतूद की जरूरत नहीं है, सिर्फ अलॉटमेंट करना है. अलॉटमेंट ऑफ लोकेशन कहीं कहीं रोड पे कहीं ऐसे जगह नहीं है, कहीं भी गाड़ी लोग खड़े कर देते हैं, उससे ट्रैफिक भी होती है और टोचन वाले उठा के भी लेके जाते हैं. ऐसा नागरिकों को परेशानी होती है ना सर. बजट का ये बात नहीं,
साहेब, मालमत्ता कर वसुलीमध्ये नेहमी सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षणाद्वारे एक आकडेवारी घेतली होती. मात्र जो आपण 50 लाख रुपये त्या व्यक्तीला, ज्या ठेकेदाराला दिले होते, तो पळून गेला. त्यामुळे ती पुन्हा सर्वेक्षणाची आपली जी मोहीम होती ती बारगळली होती. तर त्याच्यानंतर पुन्हा काढलेलं आहे. बरोबर. या टेंडरमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीचं GIS मॅपिंग करूया, म्हणजे त्याचं 3 डायमेन्शनल लोकेशन असेल आपल्याकडे, जिओ टॅगिंग असेल प्रत्येकाचं, आणि त्याचा लेझर डिव्हाइसनं किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसनं त्याची संपूर्ण मेजरमेंट केली आहे. म्हणजे किती स्क्वेअर फुटी मालमत्ता आहे हे ऑन रेकॉर्ड डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. मॅन्युअली पट्टी घेऊन करायचं काम ह्याला चूक नाही, ह्याला चॅलेंज. नॉट ओनली दॅट, आपल्याकडे ह्या वर्षीचं आपल्याकडे सॅटेलाइट इमेज उपलब्ध आहे, त्याच्या अजून एक मागच्या वर्षीची, त्याच्या अजून एक मागच्या वर्षीची, अशी मागेपर्यंत सॅटेलाइट इमेजेस चेक करून कुठली मालमत्ता आहे जी वाढव झालेली. समजा 2 मजली इमारत होती, नंतर ती 3 मजली झाली, ते सुद्धा आपल्याला जग कळणार. एवढी अचूकता त्याच्यामध्ये ठेवली. आणि आपण जे म्हणलात की ही मालमत्ता जी उत्पन्न वाढत नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ म्हणूनच आपण ही स्टेप आणलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे महापालिकेमध्ये मालमत्ता विभागासाठी जो काही आवश्यक कर्मचारी वर्ग आहे, महापालिकेची व्याप्ती लक्षात ठेवतो, तो मॅन्युअली कमी पडणार आपल्याला. आणि जर आपण ह्या पद्धतीने आपण जर प्रॉपर्टीचं सर्वेक्षण करून आपल्याकडे रेडीमेड जर असेसमेंट ऑर्डर जर झाली, तर ही रेडीमेड असेसमेंट ऑर्डरमध्ये आपल्याला फक्त इम्प्लिमेंटेशन ऑफ रिकव्हरी एवढंच काम होते. डिमांड नोटीस बजावणे त्याची रिकव्हरी एवढंच काम राहील आपल्या मालमत्ता विभागात. त्यामुळे त्यांचं काम अतिशय लिमिटेड होईल आणि कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स. तर आपण वी आर एन्श्युरिंग की आपल्याला रेव्हेन्यू एक सलग व्यवस्थित वर्षभर मिळत नाही. आजच्या घडीला काय झालंय, एक तर मॅन्युअल प्रोसेस, जून ते जुलैपर्यंत लोकांना नवीन बिलं प्राप्त होत नाही मालमत्ता विभागाकडून. आणि जी काही मॅन्युअल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अभयोजना दिल्याशिवाय लोक पैसे भरत नाही. हे सगळे जे व्याप आहेत हे व्याप आपले बऱ्यापैकी स्क्वेअर फूटचे प्रॉपर्टी रेसिडेन्शियल आहे, त्याला किती युनिट मिल लागणार आहे? 100 युनिट, 200 युनिट, 150 युनिट, 300 युनिट डेव्हलपमेंट. तिथेच जर एखादी लेथ मशीन टाकली, लेथ मशीन किती युनिट खाईल? 2,000 युनिट खाईल. त्यामुळे त्यांच्या मीटरवर आम्हाला प्रॉपर्टीचा साईज नाही ठरवत. आपण प्रॉपर्टीचा साईज प्रॉपर्टी तुम्हाला प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी डेटा आहे. हो सर